सरवणकरांच्या बॅनर विरोधात मनसे आक्रमक. पोलीस मनपानं बॅनर वेळीच न काढल्यास मनसेनं बॅनर काढण्याचा दिला इशारा. त्यानंतर सेना भवन परिसरामध्ये बॅनर महापालिकेनं काढला. मुंबईच्या साकीनाका परिसरातील येस बँकेमध्ये मनसेचं आंदोलन. मराठीतून कामकाज करा. अधिकाऱ्यांना गुलाबाचं फूल देत मनसे पदाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना. तर यावेळी पोलिसांची देखील होती उपस्थिती. मनसेच्या राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक. गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी दिला होता मनसैनिकांना बँकांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही पाहण्याचे आदेश. सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल. साकी विहार रोडवरील निवासी संकुलामध्ये एका सुरक्षा रक्षकानं मराठी भाषेचा अवमान केल्याबद्दल मनसैनिकांकडून देण्यात आला होता चोप. कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरा समन्स. खार पोलीस ठाण्यामध्ये कामराविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल. विरार ते अंधेरी स्लो लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी. ग्रुपबाजीमुळे हाणामारी झाल्याचं समोर. तर हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबई उच्च न्यायालयाबाहेर काळी जादू करणाऱ्याचा शोध सुरू. 24 मार्च रोजी हायकोर्टाबाहेर काळी बाहुली, नारळ, सुपारी, लिंबू असं साहित्य आढळून आलं. हळदी कुंकू देखील शिंपडल्याचं समोर. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मिठागरांच्या जागा देण्यास विरोध करत हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर मिठागरांच्या जागांवरील बांधकामाला याचिकेतून उत्तर. भिवंडीच्या बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर भरधाव बुलेट रिक्षावर आदळून अपघात. बुलेटवरील एक जण उड्डाणपुलाखाली पडला तर दुसरा उड्डाणपुलाच्या पुलावरच फरफटत जाऊन गंभीर जखमी. आमदार अभिमन्यू पवार यांनी धनंजय देशमुख यांची दुसऱ्यांदा सांत्वनपर घेतली भेट. आतापर्यंत झालेल्या तपासासंदर्भात घेतली माहिती. देशमुख हत्या प्रकरणामध्ये निघालेल्या मोर्चामध्येही अभिमन्यू पवार झाले होते सहभागी. बीड जिल्हा कारागृहातील मारहाण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव नाही. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून सुदीप सोनवणे, राजेश वाघमोडेंवर गुन्हा दाखल. जालन्यामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आश्रमशाळेच्या वसतिगृहाचं भूमिपूजन. शालेय विद्यार्थ्यांकडून राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांचं लेझिमच्या तालात जोरदार स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथेच गाडला गेला असा मजकूर बॅनरवर. औरंगजेबाची कबर किती अंतरावर आहे याचा देखील बॅनरवर उल्लेख. धाराशिवमध्ये महायुतीमध्ये कुरघोडी. जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थगिती. जिल्हाधिकारी किरण पुजारी यांनी देखील काढले स्थगितीचे आदेश. नांदेड जिल्ह्यातील 1365 जणांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द. निवडून आलेल्या एका वर्षानंतरही जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाची कारवाई. येडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त नियोजनाचा जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आढावा. तर आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्याच्या दिल्या सूचना. जालन्यामध्ये अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका. काढणीला आलेल्या गव्हाचं आणि मका पिकाचं मोठं नुकसान. हिंगोलीमध्ये 1.5 एकरावरील केळीच्या बागेचं अज्ञाताकडून नुकसान. अज्ञात व्यक्तीनं 2000 केळीची झाडं टाकली कापून. राज ठाकरे यांच्या बँकांसंदर्भातल्या आदेशांनंतर पुण्यातील मनसैनिक ऍक्शन मोडवर. बंड गार्डन जवळील आयसीआयसीआय बँकेमध्ये जाऊन मराठी बोलली जाते की नाही याची मनसैनिकांकडून पाहणी. महाराष्ट्रातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची पुण्यामध्ये 4 आणि 5 एप्रिल अशी 2 दिवस परिषद. 10 प्रमुख विषयांवर होणार चर्चा. बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन. समारोपाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. सातारा शहरामध्ये जर्मन टेक्नॉलॉजी वापरून बनवलेल्या रस्त्यांचा शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण. या टेक्नॉलॉजीमुळे इलेक्ट्रिक टेलिफोन, गॅस पाईप अथवा पाईपलाईन यांच्या रस्त्यांच्या पलीकडे नेण्यासाठी रस्त्यांचं खोदकाम करावं लागणार नाही. पुण्यातील गोल्फ मैदानातून मारलेला चेंडू आदळला दुचाकी स्वाराच्या छातीवर. या प्रकरणी गोल्फ क्लब व्यवस्थापकाविरोधात 2 दिवसांनी गुन्हा दाखल.
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं डोक्यात फावडा घालून केली पतीची हत्या. रवींद्र काळभोर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. अवघ्या 3 तासात पत्नीसह प्रियकरालाही अटक. पुण्याच्या कोथरूड परिसरातील एका सोसायटीमध्ये 76 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा जाळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानं खळबळ. महिलेनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय. मुलाच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक वडिलांची रेल्वेखाली आत्महत्या. पैशाचा तगादा लावून मारहाण केल्यानं आत्महत्या केल्याची माहिती. सातारा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. मसवड परिसरातील शेतांमध्ये उभ्या असणाऱ्या पिकांना तडाखा. नाशिक स्मार्ट सिटी कंपनीची मुदत अखेर संपुष्टात. स्मार्ट सिटीचे 18 प्रकल्प हस्तांतरावरून स्मार्ट सिटी आणि पालिकेमध्ये वाद. 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करून तयार केल्याबद्दल 25 व्यवस्थापनाची बदली करायची. दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोण घेणार असा देखील सवाल उपस्थित. नाशिक शहरामध्ये कार चालकाचा बेजबाबदारपणा समोर. विरुद्ध दिशेनं कार चालत रिक्षा आणि पादचारी पदविक्रेत्यांना धडक, तर धडकेमध्ये काही जण गंभीर जखमी. पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू. धुळे तालुक्यातील आनंदखेडा गावामधील शेतकऱ्याच्या गोठ्याला आग. आगीमध्ये म्हशींच्या पारड्यांचा मृत्यू, तर शेतकऱ्याचं 50 ते 60 लाखांचं मोठं नुकसान. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेकडून ज्वारी, बाजरी या भुसार पिकांसाठी पीक कर्ज मर्यादेमध्ये वाढ. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर पीक कर्जामध्ये एकरी 10,000ची वाढ. नाशिकमध्ये कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. वातावरणामध्ये झालेल्या बदलाचा कांदा उत्पादनावर परिणाम झाल्याची माहिती. उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट होण्याची शक्यता. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1270 रुपये इतका भाव. मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये दरामध्ये 300 रुपयांची घसरण, तर 20% निर्यात शुल्क रद्द केल्यानंतरही कांद्याच्या दरामध्ये सुधारणा नाहीच. नागपुरामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तहसील पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सिंग यांची बदली. कायदा व्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यामध्ये अपयश आणि गोपनीय माहितीकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांच्यावर ठपका. गडचिरोलीसाठी खनिज कर्म प्राधिकरण. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्थापनेला मंजुरी, तर जिल्ह्यातील खनिज क्षेत्रांचा नियोजनबद्ध विकास आणि सनियंत्रण करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याची मंजुरी. बुलढाण्यातील शेगाव खामगाव महामार्गावरील तिहेरी अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू. खासगी बस, एसटी आणि बोलेरो गाडीचा भीषण अपघात. वर्ध्याच्या पवनारमध्ये अवकाळी पावसाच्या सरी. केळी आणि पपई पिकांचं मोठं नुकसान, त्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत. अकोल्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी. कापण्यासाठी ठेवलेला शेतातला कांदा भिजला, तर हजारो क्विंटल कांद्याचं नुकसान, तर वाऱ्यामुळे केळीची झाडंही पडली. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन. 7 एप्रिल ते 5 मे पर्यंत मुंबई ते मडगाव विशेष रेल्वे गाड्या धावणार. रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ भरत बस्तेवाड यांची बदली. नेहा भोसले यांची रायगडच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती. रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्टमधील सर्वच बांधकामांचं फेर सर्वेक्षण होणार. कंपनीनं नवीन बांधकाम केलं असल्याचा होणार नवी कर आकारणी. रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसामुळे वातावरणामध्ये गारवा, मात्र काजूच्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका. तळ कोकणाला अवकाळी पावसाचा फटका. अवकाळीमुळे अनेक बागायतदार हवालदिल, तर सिंधुदुर्गामध्ये आज आणि उद्या येलो अलर्ट जारी.